खरं तर शांत बसायला मी काय संत आहे का? संत शांत बसलेच नाहीत. हो. संतांनी बंड पुकारलं, संतांनी क्रांती केली, संतांनी प्रतिकार केलाय, संतांनी आवाज उठवलाय. आपण कसं म्हणू शकतो की शांत बसायला मी काय संत आहे का? ज्या वेळेस भाषेला तुमच्या ज्ञानाला भाषेची मर्यादा होती, ज्ञानाला ज्यावेळेस गुरु शिष्य परंपरेची मर्यादा होती, संत ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या मर्यादा झुगारून दिल्यात. एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोचविले. एक गुरु आणि एक शिष्य ही नाथ संप्रदायाची चालत आलेली परंपरा होती. संत ज्ञानेश्वरांनी मात्र निवृत्ती महाराजांपासून जे ज्ञान आलं ते सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. संतांनी मुळात इथे सगळ्यांना अधिकार आहे ही जी भावना दाखवली आणि हे बंड पुकारलं, त्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणं हे शांत बसणं कसं म्हणू शकतो आपण?